नमस्कार, मी विक्रांत शिंदे. पुढारी न्यूजमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आता वेळ झाली आहे ती चर्चेचा धुरळा उडवण्याची. आजचा विषय स्वाभाविकपणे संतोष देशमुख, धनंजय मुंडे यांच्या भोवतीचाच आहे. संतोष देशमुखांच्या हत्येला 85 दिवस झाले आणि त्यानंतर पहिल्या दिवसापासून केली जात असलेली मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी मान्य झाली आहे. मुंडेंचा राजीनामा झालाय, मात्र इतक्यात न्याय मिळालाय का? मुंडेंच्या राजीनाम्याला उशीर झालाय का? राजीनामा नैतिकता म्हणून दिला की अपरिहार्यता म्हणून की मग वैद्यकीय कारणामुळे? असे अनेक प्रश्न आहेत आणि याच प्रश्नांविषयी बोलण्यासाठी आजचा हा धुरळा. आणि याच विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत भाजपचे प्रवक्ते अजित चव्हाण जोडलेले आहेत. मेहबूब शेख शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते आहेत, तर दैनिक पुढारीचे राजकीय संपादक असलेले प्रमोद चुंचुवार सर अगदी काही वेळात आपल्यासोबत जोडले जात आहेत. मी सुरुवातीला मेहबूब शेख यांच्याकडे जाईन. मेहबूब शेख, सर्वात आधी तर आता राजीनामा झालेला आहे, मात्र राजीनामा झालाय म्हणजे न्याय झालाय असं वाटतं का? न्याय मिळण्यासाठी आणखी काय काय गोष्टी बाकी आहेत आणि राजीनामा व्हायला उशीर झालाय का? राजीनामा व्हायला उशीर झालाय हे मी सांगण्यापेक्षा पंकजाताईंनी सांगितलं की शपथच द्यायला नको होती आणि राजीनामा घ्यायचा तर अगोदरच घ्यायला पाहिजे होता. खरं तर 85 दिवसांनी नैतिकता आठवती, म्हणजे 84 दिवस नैतिकता ह्यांची झोपली होती का? संतोष देशमुखांना ज्या क्रूर पद्धतीनं मारलं त्याच्यानंतर सातत्यानं ह्या आरोपीला व्हीआयपी ट्रीटमेंट जेलमध्ये मिळते, आरोपी अटक होत नाहीत, आरोपी सरेंडर होते, हे सगळ्या महाराष्ट्राने बघितलं. आणि काल तर म्हणजे कळत झाला, एवढा नीच पद्धतीनं, एवढ्या क्रूरतेनं एखाद्या माणसाला मेल्याच्या नंतर त्याच्यावर लघुशंका करणं, म्हणजे महाराष्ट्राचं काल खऱ्या अर्थानं मन हेलवणारे जे फोटो होते कालचे, आणि त्याच्यानंतर ह्यांची नैतिकता जागी झाली. खरं तर महाराष्ट्राच्या गृहमंत्र्याला त्यांनी ती जी लघवी केली ती संतोष देशमुखांच्या चेहऱ्यावर केली नाही, तर त्यांनी महाराष्ट्र सरकारच्या नाकारतेपणावर ही केलेली लघवी आहे. त्यांनी महाराष्ट्राच्या नैतिकतेवर, महाराष्ट्राच्या स्वाभिमानावर केलेली लघवी आहे. जर आरोपीला एवढी मस्ती, माज हा कुठून येतो? त्यांना मंत्र्याचा आश्रय म्हणून आपलं काहीच होऊ शकत नाही, ह्याच त्या मस्तीमध्ये ते होते. आणि आम्ही वारंवार सांगतो की पंकज कुमावत सारखा IPS अधिकारी 1.5 वर्षापूर्वी ज्याची ऍडिशनल SP म्हणून अंबाजोगाईला बदली झाली, त्या पंकज कुमावतची बदली कुणाच्या आग्रहावरून माननीय गृहमंत्र्यांनी त्यावेळेला केली? जर पंकज कुमावत असते तर हे गुंडाराज त्या ठिकाणी परळी आणि बीड जिल्ह्यात झालं नसतं. आणि आज महादेव मुंडे असतील, त्या ठिकाणी बापू आंधळे असतील किंवा संतोष देशमुख असतील, हे लोक आज जिवंत असते. कारण कायद्याचा धाक उरला नाही. कायदा आणि पोलीस यंत्रणा ही घरगड्यासारखी वापरली गेली. आणि आता चार्जशीट दाखल होण्याच्या अगोदर हा राजीनामा खरं तर अपेक्षित होता. किंवा छत्रपती संभाजी महाराज ज्यावेळेला मस्साजोगला गेले त्यावेळेला त्यांनी जाहीर सांगितलं होतं की ह्यांना तुम्ही ह्या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लागत नाही तोपर्यंत ह्यांना तुम्ही मंत्रिपदाची शपथ देऊ नका, त्यांना मंत्री करू नका. काय फरक पडला असता 3 महिन्यात जर धनंजय मुंडेला चार्जशीट फाईल होस तर जर ह्या सरकारनं मंत्रिमंडळात घेतलं नसतं तर एवढं काय आबाळ कोसळलं असतं? काय नेमका 4 महिने 85 दिवसात त्यांनी काय अन्न नागरी पुरवठा खात्यात एवढी प्रगती करणार होते? मुळात एवढं सेन्सिटिव्ह प्रकरण घडलेलं असताना वाल्मिक कराड सारखा आरोपी हा पोलिसांना सापडला नाही, तर तो सलेंडर झाला. त्याने उपकार केलेत पोलिसांच्यावर. पोलीस आजही त्याला त्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये ICUची बेड, सगळे पेशंट बाहेर काढून याला तिथं जेलमध्ये ठेवण्याच्या ऐवजी हॉस्पिटलला घेऊन गेले. हे कशामुळं शक्य झालं? आणि वाल्मिक कराडनी स्वतः एक फिर्याद शिवराज बांगरवर दिली होती आणि त्यात वाल्मिक कराडांनी सांगितलं की मी धनंजय मुंडेंचे सगळे बीड जिल्ह्यातले कामं बघतो, मी त्यांचा सुय्य सहाय्यक आहे. एवढा जवळचा माणूस धनंजय मुंडेंचा असताना त्याला ज्या दिवशी खंडणीचा गुन्हा त्याच्यावर दाखल झाला त्याच्यानंतर त्याला मंत्रिपदावर घेणं हीच सरकारची चूक होती. मेहबूब शेख, तुम्ही हे जे सगळे प्रश्न मांडताय ना, त्या प्रश्न घेऊन खरं तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे जाणं अपेक्षित आहे. आम्ही अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रवक्त्यांशी, पक्षाशी संपर्क सुद्धा केला होता, मात्र पक्षाने आम्हाला सध्या या विषयात बोलू नका असं सांगितलं. आपल्यासोबत भाजपचे अजित चव्हाण आहेत. भाजप मित्र पक्ष आहे, भाजप सर्वात मोठा पक्ष आहे सरकारमधला. आपण अजित चव्हाणांकडे जाऊया. अजित चव्हाण, सगळ्यात पहिला प्रश्न जो मेहबूब शेख यांनी विचारला तो म्हणजे 84 दिवस नैतिकता झोपली होती का असं त्यांनी विचारलं.
नाही, या विषयामध्ये विक्रांतजी, माझे मित्र मेहबूब शेख हे बोलत असताना त्यांनी अनेक शब्द इथं वापरले. आता ते विरोधी पक्षामध्ये, त्यामुळे त्यांना हे अशा पद्धतीचे शब्द वापरून टीका करणं स्वाभाविक आहे. आणि हा प्रकारच मुळात इतका गंभीर आणि अत्यंत धक्कादायक, हृदयाचा थरकाप उडवेल अशा पद्धतीचं समोर आल्यानंतर लोकांच्या प्रतिक्रिया स्वाभाविक आहे. पण राजकारणामध्ये काय असतं की बलात्काराचा आरोप झेलून त्याचं राजकारण होऊन त्याची महाराष्ट्रभर उत्तरं द्यायला लागलेले मेहबूब शेख आहेत. त्यामुळं या यंत्रणेमध्ये काय असतं, राजकारण कसं केलं जातं, ते कशा पद्धतीनं वापरलं जातं, किती खालच्या पातळीवर ते नेलं जातं. माझ्यावर ज्या मुलीने गुन्हा दाखल केला होता ना, त्याच मुलीने तुमच्या माझे मित्र पक्षात मेहबूब शेख आणि सुरेश धस यांनी गुन्हा दाखल करायला लावला, हे देखील त्याच मुलीने सांगितलंय. बरं, त्याच दोघांनाही मुलीच्या थांबवतो. झालेली तो विषय वेगळा आहे, आणि आजचा त्याच- विषय वेगळा आहे. त्याच आजचा विषय मुलीच्या अतिशय फिर्यादीमध्ये जास्त गंभीर त्या आहे. मुलीने आपण आजच्या सांगितलं, विषयावर आमच्या चर्चा पक्षातल्या करूया. चित्रावर 84 दिवस नाव राजीनामा घेतलंय. का झाला नाही, आपण त्याच्यावर चर्चा करूया. मेहबूबराव, अजित आजचा चव्हाण. विषय गंभीर आहे. नाही, तेच तुम्ही त्या विषयावरच बोला. मेहबूबराव, मी काय विषय. म्हणतोय ते तुम्ही आणि आधी माझ्यावर जे ऐकल्याशिवाय गुन्हा दाखल झाला ना, त्याची नाही. परत चौकशी असं अजिबात तुमच्या नाही. गृहमंत्र्याला लावायला सांगा, माझी काही अडचण आपण नाही. आपण आपण ते प्रकरण थोडं बाजूला ठेवूया. मेहबूब शेख, थोडं ते प्रकरण बाजूला ठेवूया. अजित एक चव्हाण, गोष्ट बघा, आजचा 84 विषय- दिवस नैतिकता मेहबूब कुठे शेख, होती, मी अत्यंत 84 दिवस आक्रमक राजीनामा का बोलण्यासाठी झाला नाही, त्या प्रसिद्ध आहे. विषयावर बोलूया. परंतु नाही, नाही, आक्रमक बोलण्यासारखं नाही साहेब. परंतु मेलेल्या माणसाच्या कसं आहे, तोंडावर लघवी केली मेहबूबजी, जाते साहेब. झोपलेल्या माणसाचं 2 देखील मिनिटं दुःख ऐका ना. खवळलं. तुम्ही याच्यावर ऐका ना. तुमच्या सरकारची बाजू वाढण्यासाठी माझ्या जर हे करणार असेल तर मेहबूब माझी शेख, काय अगदी बरोबर आहे. तुम्ही हा मेहबूब मुद्दा शेख मांडलेला आहे. सांगितलं, त्याच तुम्ही मुद्द्यावर आपण अजित मूळ चव्हाणांची विषयावर प्रतिक्रिया बोला. घेतोय. त्याच चर्चेसाठी मुद्द्यावर ते गोलमाल बोलतात. आपण लावला ऐकूया. मी पाहिजे. पुन्हा येतो तुमच्याकडे. अहो, मेहबूब शेख, मी तोंडावर येतोय लघवी पुन्हा. होती. तुमच्या माझं मत असं आहे सरकारच्या बरं का काळात मेहबूब हिंमत भाई, एवढी वाढते कशी? मी पातळी सोडून तुमच्या सरकारच्या काळात- बोलणारा तुमच्या कार्यकर्ता सरकारच्या काळात नाही. एवढे हिंमत कशी वाढते लघवी करायची झालं का? आरोपींची? त्यांना कुणाचं यांना पाठबळ आहे एवढे त्यांच्यामध्ये कसं होतं? हिंमत येते कुठून? मेहबूब शेख, आपण उत्तर घेतोय अजित चव्हाणांकडून. अजित चव्हाण, बोला. अहो, तुमचं सरकार असताना शेतकऱ्यांना गोळ्या घातल्या होत्या तुम्ही. मी काय सांगतोय, मला- तुम्ही शांतपणे मग ऐका तर. तुम्ही समर्थन करताय का संतोष बलात्कार, देशमुखांच्या मी सार्वजनिक जीवनात आहे, माझ्यावरती मेहबूब शेख का बलात्काराचा आरोप झाला नाही? संतोष देशमुख महाराष्ट्रात एखादी मुलगी उभी करा बरं. अजित चव्हाण आणि मेहबूब शेख, मी तुम्हा दोघांनाही थांबवतो. पुन्हा विषय भरकटतोय. आपला आजचा विषय आहे धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यायला उशीर झाला का? वेगळ्या विषयांमध्ये आपण कृपया जाऊया नको. अजित चव्हाण आणि मेहबूब शेख दोघेही थांबा. अजित चव्हाण, माझा प्रश्न तुम्हाला असा आहे, मेहबूब शेख थोडं थांबूया. आजचा विषय महत्वाचा आहे. तुमच्या जिल्ह्यातला विषय आहे, बीड जिल्ह्यातला विषय आहे. तुम्ही सुद्धा बीड जिल्ह्यातल्या. अजित चव्हाणांचं आपण उत्तर घेऊया. 84 दिवस राजीनामा का झाला नाही, 84 दिवस नैतिकता कुठे होती? अजित चव्हाण बोला. अजित चव्हाण बोला. मेहबूब शेख, थोडं थांबा. विक्रांतजी, त्यांना शांत करा. त्यांना ते थोडंसं शांत ते शांत करा. झालेले आहेत. आणि अजित चव्हाण, आता आपण मेहबूबजी, नैतिकतेवर बोलूया. सार्वजनिक 84 दिवस नेमकं काय संयम झालं? ठेवायला शिका आपण. सेपरेट विषय घ्या. आता तुमच्या सरकारच्या तोंडावर जी लघवी केली त्या आरोपीने त्याच्यावर बोला ना. अहो, बरं, तुमच्यावरती मेहबूब चर्चा शेख करा. ते तुम्ही बोलतायत. एवढे मेहबूब मोठे शेख नाही ते मेहबूब बोलतायत. शेख. मेहबूब शेख, तुम्ही आम्ही ज्या तुम्हाला पुन्हा वेळ देतो पद्धतीने बोलायला. या ते सगळ्याच्या बोलतायत, आपण त्यांना बोलू देऊया. राजकारणाकडे जाताय ना. मेहबूब शेख, आपण हे त्यांना बोलू राजकारणाकडे द्यावा. जाऊ नका. आरोपीच माझे अजित नेते चव्हाण, तुम्ही बोला. आदरणीय मेहबूब शेख, देवेंद्र थोडं थांबा. फडणवीस मेहबूब शेख, यांनी थोडं थांबा. तुमच्या या सरकारला आरोपी विषयाचा मोठे वाटतात. अत्यंत सामान्य लोक मोठे वाटत संवेदनशीलपणे नाहीत. कुणाचाही मुलाहिजा न बाळगता ज्या पद्धतीनं सीआयडीचं पथक स्थापन करून याची योग्य तपासणी केली, तपास केला, कुठल्याही राजकीय दबावाला ते बळी पडले नाहीत. मला असं वाटतं हे सगळं त्याचं द्योतक आहे विक्रांतजी, की महाराष्ट्राच्या समोर या पद्धतीचं तपास केल्यानंतर सगळं तथ्य आलं. मला या प्रकरणामध्ये घाई करणाऱ्या आणि आरोप करणाऱ्या सातत्यानं विरोधकांना मला इतकंच सांगायचंय की जेव्हा जेव्हा तुम्ही आरोप करत होता की हे झालं नाही, हे घडलं नाही, अरे बाबा थांबा, मकोका का लावला नाही, अरे बाबा लागेल, मी आपल्या चॅनलवर सांगितलं होतं, थांबा जरा. कारण असं असतं की राज्य सरकारचा गृह विभाग आणि पोलीस खातं हे हवेत नुसतं काही करायचं म्हणून करत नसतं. निदान देवेंद्रजींच्या नेतृत्वात तरी पोलीस अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम करतायत. हे पुरावे गोळा करून ते नीट कोर्टामध्ये साबित व्हावेत, आरोपींना नीट व्यवस्थित त्याच्यामध्ये कायदेशीर शिक्षा झाली पाहिजे. या सगळ्या बाबी विचारात घेता विक्रांतजी, मी अत्यंत जबाबदारीनं सांगेल, माझे नेते सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी आपल्या गृहमंत्री म्हणून असलेल्या कर्तव्याचं वहन अत्यंत कार्यक्षमतेनं केलेलं आहे. त्यामुळे या प्रकरणामध्ये अनेक असे लोक ज्यांचे पक्ष आणि ते स्वतः आमच्या सरकारमध्ये सामील आहेत, त्यांची सुद्धा मुलाहिजा बाळगायची नाही. हे तपास पथकानं नेतृत्वानं अभय दिल्याशिवाय होत नाही, हे लक्षात घ्या.
की ज्या वेळेला राज्यामधलं सर्वोच्च नेतृत्व मुख्यमंत्री ज्यावेळेला सांगतात की यात कुणी असले तरी याच्यामध्ये त्यांची गय केली जाणार नाही, योग्य तो तपास होईल, कुटुंबाला न्याय मिळेल, त्यावेळेला हे सगळं होत असतं. विक्रांतजी, मला असं वाटतं विक्रमी तपास, योग्य तपास, वेळेत तपास आणि ज्या पद्धतीनं या प्रकरणामध्ये अगदी विरोधकांनी सुद्धा ज्या सूचना केल्या त्या सुद्धा सूचना अत्यंत गांभीर्याने घेण्यात आल्या, त्या टीका म्हणून घेतल्या नाहीत. म्हणजे आम्ही सुद्धा या विषयामध्ये कुठेही जात असताना टीव्हीच्या चर्चेतून जरी कुटुंबियानं काही आक्षेप नोंदवले तरी ते आम्ही योग्य ठिकाणी पोहोचवत होतो. राज्य सरकार त्या अधिकाऱ्यांना त्याबद्दल जाब विचारत होतं. मला या विषयामध्ये पत्रकारांचे सुद्धा आभार मानायचे आहेत. अगदी ज्या ज्या वेळेला या सगळ्या विषयामध्ये आपण काही विषय समोर आणले, मांडले, त्याला योग्य तो न्याय कसा मिळेल हे देवेंद्रजींनी याची अत्यंत काळजी घेतली. आणि मला असं वाटतं विरोधक काही म्हणू देत, कोणी काही म्हणू देत, देवेंद्रजींनी ज्या वेळेला संवेदनशीलपणे सांगितलं होतं की मी सुद्धा एका मुलीचा बाप आहे आणि अत्यंत कर्तव्य कठोरपणे कुणाची मुलाईजा न बाळगता मी याचा तपास करीन, आरोपींना शासन होईल. आणि मला असं वाटतं हे प्रकरण तडीस जात आहे, चार्जशीट दाखल झालेली आहे. या प्रकरणामध्ये कुणालाही अजिबात अभय देण्याचा प्रश्नच येत नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की याच्यामध्ये नुसती सगळ्यांनी टीका करू नये, तर या सगळ्या विषयाला राजकारणाचा सुद्धा आखाडा न करता एका परिवारावरती हा अन्याय झाला. प्रमोद चुंचुवार सर, 85व्या दिवशी राजीनामा घेतला जातो, 84 दिवस राजीनामा घेतला जात नाही, काय नेमकं कारण असेल? 84 दिवस काय केलं जात होतं, काय पाहिलं जात होतं नेमकं? अर्थात हत्येनंतरचा हा 85वा दिवस, त्यानंतर मंत्रिमंडळाची स्थापना काही दिवसांनी झालेली होती, मात्र इतके दिवस काय पाहिलं जात होतं? काही चाचपणी केली जात होती सरकारकडून, काय कारण होतं? नाही, मी थोडासा तुमच्या वाक्यात सुधारणा करू इच्छितो. राजीनामा घेतला गेलेला नाही, राजीनामा दिला आहे, हे स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. जर तो घेतला गेला असता तर किमान काहीतरी नैतिकता या सरकारने आणि मुख्यमंत्र्यांनी पाळली असं म्हणता आलं असतं. मात्र आणि खरं तर एखाद्या कोणत्याही व्यक्तीला मंत्रिमंडळात घेण्याचा आणि त्याला मंत्रिमंडळातून वगळण्याचा हा सर्वाधिकार, विशेषाधिकार हा मुख्यमंत्र्यांचा असतो. मात्र 84 दिवस मुख्यमंत्री सातत्याने किंवा बाकीचेही मंत्री सातत्याने धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा, त्यांनी नैतिकतेचं पालन करावं असं उपमुख्यमंत्री सांगत होते. आणि स्वतः मुख्यमंत्री अजित पवार प्रफुल्ल पटेलांशी वारंवार भेटत होते आणि त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे की नाही याबद्दल हे करत होते. हे आश्चर्याची गोष्ट आहे, कारण अजित पवारांच्या पाठिंब्यावर हे सरकार काही टिकलेलं नाही. इतकं मोठं बहुमत आज भाजपकडे आहे आणि शिंदे त्यांच्या सोबत आहेत. अशा वेळेला एखाद्या मंत्र्यांचा राजीनामा आणि तो अशा एका घटनेमध्ये, अशा एका निर्गुण खून प्रकरणात ज्या माणसाकडं जो माणूस त्याचा सूत्रधार आहे तो उघडपणे यांचा साथीदार आहे याची त्यांनी स्वतः जाहीर कबूल दिली आहे, त्यांचे पक्षातले ते सहकारी आहे. असं असताना 84 दिवस मुख्यमंत्र्यांनी त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी का केली नाही, हे सगळे पुरावे कोर्टात सादर होण्यापूर्वी गृहमंत्री म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांकडे नक्कीच गेले असतील, तरी सुद्धा ही कारवाई का करण्यात आली नाही. आणि फोटो व्हायरल झाल्यानंतरच मग धनंजय मुंडेंनी वैद्यकीय कारणास्तव, नैतिक कारणास्तव नव्हे, राजीनामा का दिला, यातून सरकारचं एक मोठी अब्रू गेलेली आहे. मुख्यमंत्री नैतिकतेचा टेंबा भलेही मिरवत असले तरी ते धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्या इतका कणखरपणा दाखवू शकले नाही, हे दुर्दैव आहे. बरं, आता उद्धव ठाकरे काही वेळापूर्वी बोलत होते ना, तेव्हा त्यांनी एका शब्दाचा उल्लेख केला, लाडका गुंड योजना आता सरकार आणणार का, अशा आशयाचे त्यांनी वक्तव्य केलंय. आपण भाजपची प्रतिक्रिया घेऊया. काय अजित चव्हाणजी? नाही, पत्रकार म्हणून प्रमोद चुंचवारजींना त्यांचं मत व्यक्त करण्याचा अधिकार निश्चितपणे आहे. पण प्रमोद चुंचवारजी, आपण एक लक्षात घेतलं पाहिजे, या विषयामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी आधीच या विषयामध्ये सांगितलेलं होतं की यापैकी कोण जे दोषी असतील त्यांना आम्ही अजिबात सोडणार नाही. तपासामध्ये जे जे समोर येईल, तपासामध्ये कोणाचा ज्याचा याच्यामध्ये सहभाग आढळत जाईल त्याच्यावरती निश्चितपणे कारवाई केली जाईल. पण आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की हा आघाडीचा विषय, आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बरोबर सत्तेमध्ये आहोत आणि धनंजय मुंडे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोट्यातनं त्यांनी मंत्री म्हणून शपथ घेतली होती. निश्चितपणे माझे नेते सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या सरकारचा कारभार कसा चाललेला आहे आणि आता जनतेतनं, अधिकाऱ्यांमधनं काय नेमक्या प्रतिक्रिया येत आहेत. आपण ज्येष्ठ पत्रकार आहात राज्यामधले, मी वेगळं आपल्याला सांगणं गरजेचं आहे असं मला वाटत नाही, जनतेलाही ते दिसतंय. त्या कार्यक्षम कारभारामध्ये ज्या पद्धतीनं आता
एकतर हे अत्यंत संवेदनशील प्रकरण होतं. धनंजय मुंडेंनी आता राजीनामा दिलेला आहे. निश्चितपणे त्यांनी तो वैद्यकीय कारणास्तव दिलेला आहे. माझं व्यक्तिगत मत असं आहे, या सगळ्या विषयामध्ये नैतिकतेच्या आधारावरती तो राजीनामा घ्यायला हवा होता. माझे नेते आदरणीय देवेंद्रजींचं देखील तसंच म्हणणं होतं, सरकारचं देखील तसंच म्हणणं होतं. परंतु आघाडी धर्माच्या काही मर्यादा असतात, त्या आपण समजू शकता महाराष्ट्राच्या जनतेसमोर. मात्र मला इतकंच सांगायचं आहे की यामध्ये पुढे जे काही स्पष्ट होणार आहे, जे काही सिद्ध होणार आहे, त्यात मग तो कुणीही असो, मंत्री असो, इतर कुणीही असो, त्याच्यावरती कारवाई होईल. कारण हा देवाभाऊंचा शब्द आहे. हा माननीय मुख्यमंत्र्यांनी, माननीय राज्याच्या गृहमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की याच्यामध्ये कुठंही कुणावरही आम्ही ममत्व भाव बाळगणार नाही आणि ते 100% तसंच होईल. मला असं वाटतं हे प्रकरण अत्यंत संवेदनशील, चीड आणणारं, संताप आणणारं आणि खरं तर सांगू का, राजकीय पातळीवरती असो, पक्षीय पातळीवरती असो, या विषयाचा भारतीय जनता पक्ष म्हणून, अगदी विरोधी पक्ष म्हणून, सत्तेतला कुठलाही पक्ष म्हणून, कोणीही पक्ष म्हणून, व्यक्ती म्हणून किंवा राजकीय याच्यामध्ये आमचा मित्र आहे म्हणून त्याचा पाठिंबा देण्याचा किंवा त्याच्या बाबतीत ममत्व बाळगण्याचा प्रश्नच नाही. त्यामुळं या विषयामध्ये होणारी कुठलीही कारवाई ही अत्यंत योग्यच असेल. मंत्र्यांचा राजीनामा देखील योग्य आहे, स्वागतार्ह आहे. निश्चितपणे प्रमोद चुंचवर आपण केलेलं जे विश्लेषण आहे त्याला माझं जे उत्तर आहे की आघाडी धर्माच्या काही मर्यादा असतात, परंतु आम्हा सगळ्यांना मनापासून समाधान वाटलेलं आहे, कारण हे प्रकरणच चीड आणणार आहे. बरं, मी मेहबूब शेख यांच्याकडे जातो. आता तुमच्या बोलण्यातून एक उल्लेख आला, नैतिकतेच्या कारणावरून राजीनामा दिला, वैद्यकीय कारणावरून दिला. तुम्ही म्हणताय की धनंजय मुंडे म्हणतायत वैद्यकीय कारणावरून दिला, त्यांनी एक पोस्ट सुद्धा तशीच केली. त्यानंतर तटकरेंनी मग पुन्हा एकदा एक प्रसिद्धीपत्रक काढलं, ज्यामध्ये त्यांनी म्हटलं की नैतिकतेच्या मुद्द्यावरूनच राजीनामा दिला. मुळात राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये याबद्दल एकवाक्यता दिसत नाही का मेहबूब शेख? नाही, एक वाक्यता नाहीच आहे. आणि नैतिकतेच्या मुद्द्यावर द्यायचा असता तर शपथच घेतली नसती. सगळ्यात महत्वाचं, पहिल्या 6 तारखेला एक घटना घडली, 9 तारखेला खून झाला. त्याच्यानंतर जर नैतिकता असती तर शपथविधीच घेतला नसता. पण आपण जर हा सगळा घटनाक्रम शिंदेजी बघितला तर सातत्यानं त्या कुटुंबाला न्याय मिळवण्यासाठी त्यांच्या घरातला माणूस गेल्याच्या नंतर हे जे आता अभिजित रावांनी सांगितलं की मकोका लावला, तर तो मकोका कधी लागला तर 14 तारखेला वाल्मिक कराडचा PCR संपणार होता. त्याच्या अगोदर एक दिवस त्याला मकोका लागत नाही म्हणून हे अख्खं कुटुंब, देशमुख कुटुंब, धनंजय देशमुख टाकीवर चढले. त्यांची मुलगी टाकीवर चढली आणि तिथून त्यांनी स्वतःला संपून घेण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी मकोका वाल्मिक कराडला लागला आणि वाल्मिक कराड हे 302च्या त्या ठिकाणी आरोपी म्हणून आले. त्याच्या अगोदर वाल्मिक कराड 302 मध्ये आरोपी होते का? नव्हते. त्या वाल्मिक कराड सोडता बाकी सगळ्याला मकोका होता, पण वाल्मिक कराडला मकोका नव्हता. त्याच्यानंतर देखील आता आरोपीला सहकार्य करणाऱ्या लोकांच्यावर त्यांना सहआरोपी करा म्हणून अख्खं गाव कुटुंबासहित त्यांची आई, जिला BP शुगरच्या गोळ्या चालू आहेत, त्या आईला घेऊन त्यांची मुलगी वैभवी, जिची 12वीची परीक्षा चालू आहे, ते सगळं सोडून ते सगळं गाव धनंजय देशमुख आणि कुटुंब त्या ठिकाणी तिथं बसलं. आणि त्यांना ज्या डॉक्टरांनी, वायबसेंनी त्यांना मदत केली, फरार व्हायला पैसे दिले, त्यांच्यावर कारवाई करा म्हणले, त्यांच्यावर आरोपी करा. त्याच्यावर आरोपी झाले नाहीत. 6 डिसेंबरला ज्या वेळेला सोनवणेला मारहाण झाली आणि हे अख्खं गाव फिर्याद द्यायला अॅट्रॉसिटीची गेलं, तिथं अॅट्रॉसिटीची फिर्याद न घेता साधी एनसी घेणारे पोलीस कर्मचाऱ्याला तुम्ही त्या अॅट्रॉसिटीमध्ये कायदा आहे 4 प्रमाणे की जर अॅट्रॉसिटीची फिर्याद घ्यायला जर कोणत्या पोलीस अधिकाऱ्याने टाळाटाळ केली तर त्याला देखील सहआरोपी केलं पाहिजे. हा कायदा असताना अजून PI महाजन आणि पाटीलला कुठंही सहआरोपी अॅट्रॉसिटीमध्ये फिर्यादित केलेलं नाही. त्याची माननीय मेहबूब शेख, ही मुख्यमंत्री केस नेमकी कशी कशी पुढे गेलेली आहे? म्हणजे 6 तारखेला यांच्यावर- खंडणी मागण्यात आली होती, 9 तारखेला मग खून झाला, हे सगळं आपण पाहिलेलं आहे. आता आपण या विषयावर चर्चा करतोय की बाबा धनंजय मुंडेंनी राजीनामा नेमक्या कोणत्या कारणावरून दिलेला आहे. अर्थात 3 वेगवेगळी कारणे समोर येत आहेत. मी प्रमोद चुंचुवर सर यांच्याकडे जातो. प्रमोद चुंचुवर सर, तुम्हाला काय वाटतं या सगळ्या परिस्थितीकडे बघत असताना? नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा दिलेला आहे, अपरिहार्यता म्हणून राजीनामा दिलेला आहे का, मग खरंच त्यांचं काही वैद्यकीय कारण आहे म्हणून राजीनामा दिलाय? नाही, वैद्यकीय कारणामुळे राजीनामा दिलेला नाही. कारण तुम्ही मंत्री म्हणून उपचार घेऊ शकता, घरी राहून काम करू शकता. आपण उद्धव ठाकरेंचं बघितलेलंच आहे की ते मुख्यमंत्री असताना दुर्दैवाने त्यांना काही प्रकृतीचे हे झाले होते. आत्ताच ते माझ्या बाजूला स्टँडवर येऊन बोलून गेले की मी कोणाच्या प्रकृतीबद्दल बोलणार नाही, माझ्या प्रकृतीवर टार्गेट करण्यात आलं होतं. तर ते आजारी असतानाही मंत्री म्हणून काम करू शकले असते.
त्यामुळे आणि त्यांचा आधार इतका हे नाही की ते कामच करू शकत नाही, कारण तो आधार असताना काल ते दिवसभर सभागृहात होते, मुख्यमंत्र्यांना भेटले, त्यांच्याशी चर्चा केली, सभागृहाच्या कामकाजात ते सहभागी झाले होते. त्यामुळे त्यांचा आधार असा नाही आहे की त्यांनी राजीनामा घ्यावा, आणि त्यांना जर आरामच करायचा असेल तर तो आराम करण्यासाठी त्यांनी राजीनामा दिलेला नाही आहे. हे डोक्यावरून पाणी गेलं. आपण आपल्याला बघत असाल तर परवाच मुख्यमंत्री पत्रकार परिषदेत म्हणाले, चहापानाच्या पत्रकार परिषदेत, की नैतिकतेचं अधपतन झाल्याची जर खात्री झाली तर आम्ही त्यांचा राजीनामा घेऊ. आता हे आरोपपत्र वाल्मिक कराड यांच्यावरचं आरोपपत्र हे यापूर्वीच दाखल झालेलं आहे, म्हणजे चहापानाच्या पत्रकार परिषदेपूर्वी. जे पुरावे काल व्हायरल झाले फोटोचे, ते त्या सगळ्या गोष्टी 16 डिसेंबरला सुरेश धस जे भाजपचेच आमदार आहेत त्यांनी सगळं साध्यंत वर्णन नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात केलं होतं. तेच फोटो नंतर आता व्हायरल झाले, पण गृहमंत्री म्हणून मुख्यमंत्र्यांकडे ते आधीच फोटो आले होते चहापानाच्या पत्रकार परिषदेपूर्वी. तरी सुद्धा ते असे का म्हणत होते की नैतिकतेचं अधपतन झाल्याची खात्री झाली तर राजीनामा घेऊ, आणि काल जनतेपर्यंत फोटो गेल्यानंतर ते अधपतन झाल्याची खात्री सरकारला झाली का, हा प्रश्न आहे. तर हा डोक्यावरून पाणी गेलं, आणि मुंडेंना वाचवण्यासाठी, म्हणजे एक पंकजा मुंडे बीड जिल्ह्यात मोठ्या राजकीय नेत्या होऊ नये, त्यांना काउंटर करणारा एक मुंडे परिवारातला दुसरा राजकीय नेता असावा, असं काही भाजपच्या लोकांची रणनीती असावी. आणि त्यामुळे धनंजय मुंडेंना अजित पवारांपेक्षा भाजप आणि खास करून भाजपचे आमदार सुरेश धस गंभीरपणे त्यांचा राजीनामा मागत असताना, टीका करत असताना सुद्धा त्यांच्यावर दबाव आणून त्यांना मुंडेंशी तडजोड करायला मध्यंतरी भाग पाडलं होतं. त्यामुळे धनंजय मुंडे यांना वाचवलं जात होतं, पण आज डोक्यावरून पाणी गेल्यामुळे आणि जनक्षोभ उसळल्यामुळे अखेर त्यांचा राजीनामा गेलाय. हा नैतिकतेतूनही नाही, हा फक्त अपरिहार्यतेतून झालेला आहे, हा जनतेच्या दबावातून झालेला राजीनामा. बरं, शेवटचं 1 मिनिट आहे. दोघांची एक क्विक प्रतिक्रिया, एक छोटी प्रतिक्रिया घेतो. मेहबूब शेख, बोला. आता जे सरांनी सांगितलं, तर सुरेश धस आणि धनंजय मुंडेंची 4.5 तास बैठक केली असं चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी सांगितलं. आणि त्याच्यानंतर सुरेश धस यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की मला चंद्रशेखर बावनकुळे साहेब माझ्या पक्षाचे प्रदेश अध्यक्ष आहेत, त्यांनी मला बोलवलं, तिथं धनंजय मुंडे आले आणि त्यांनी मला सांगितलं की संतोष देशमुख प्रकरणात काही मिटतंय का बघा. मग जर एवढ्या क्रूर प्रकरणात जर मिटतंय का बघा असं मी म्हणत नाही, हे सुरेश धस यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की बावनकुळे साहेबाच्या बंगल्यावर आमची बैठक झाली आणि तिथं मला सांगितलं, तर मी म्हणलं या सगळ्या राजकीय प्रतिक्रिया संपूर्ण महाराष्ट्राने ऐकलेल्या आहेत. मला एक शेवटचा प्रश्न आता अजित चव्हाण यांना विचारायचा आहे. अजित चव्हाण, राजीनामा नेमका कशामुळे झालाय? अपरिहार्यता म्हणून झालेला आहे, नैतिकतेमुळे झालेला आहे का मग वैद्यकीय कारणामुळे? बघा, मी पुनश्च एकदा सांगतो, त्यांच्या पक्षाचा प्रतिनिधी इथं त्यांची भूमिका मांडण्याकरता नाहीये, परंतु माझे नेते देवेंद्रजींचं म्हणणं असं होतं की आपण ज्या पद्धतीचं सरकार चालवतो हे जनतेचं सरकार आहे, आणि त्यामुळं जनतेच्या मनात जे आहे, जनक्षोभ ज्या बाबतीवरून आलेला आहे, त्यातल्या मंडळींचं तुम्ही नंतर त्या तपासातनं काय होईल ते होईल, पण ज्यांच्यावरती आरोप होत आहेत ते लोक सरकारमध्ये असता कामा नये, असं माझ्या नेत्यांचं म्हणणं होतं, तसं त्यांचं मत होतं. आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी ते त्यांच्या नेत्यांपर्यंत सांगितलं आणि हा राजीनामा झाला असावा असं मला वाटतं. त्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते नेते आज चर्चेमध्ये सहभागी झाले नाहीत. आम्हाला पक्षानं बोलू नका असं सांगितलं. अशा प्रकारची प्रतिक्रिया त्यांच्याकडून पुढारी न्यूजला देण्यात आली, ज्यावेळी चर्चेमध्ये बोलवण्यात त्यांना आलं होतं. त्यामुळं आता हा राजीनामा नेमक्या कोणत्या कारणावरून झालेला आहे हे जरी समजू शकलेलं नसलं तरी सुद्धा धनंजय मुंडेंचा राजीनामा झालाय. आता पूर्ण न्याय मिळण्यासाठी गरज आहे ती सर्व आरोपींवर कठोर कारवाई होण्याची आणि ही दहशत माजवणारी मानसिकता समूळ नष्ट करण्याची. लवकरच हेही सारं होईल अशी अपेक्षा व्यक्त करूया आणि आजच्या चर्चेच्या या धुऱ्यामध्ये इथेच थांबूया. सर्व मान्यवरांचे आभार, तुम्ही चर्चेसाठी वेळ दिलात यासाठी. पाहत राहा पुढारी न्यूज.